नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, बंगाल 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 हेच चालू आहे. आणि अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये ज्या विधान परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, म्हणजे विधानसभेतले जे आमदार आहेत त्यांच्या मतावर विधान परिषदेचे जे 9 आमदार दर 2 वर्षांनी निवडून येतात, त्यासाठीची निवडणूक लागलेली आहे. आणि त्या निवडणुकीत कोण कोण उमेदवार होणार, कोणाला उमेदवारी मिळणार, महायुतीची परिस्थिती काय, महाविकास आघाडीची परिस्थिती काय, यावर उहापोह चालू आहे. आणि त्या निमित्ताने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्यांना गेल्या वेळी सुद्धा आधी मुख्यमंत्री होऊन नंतर आमदार होताना जी कसरत करावी लागली होती, ते उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा विषय परत एकदा चर्चेत आलेला आहे. आणि तो गेल्या वेळेला सुद्धा आला होता 6 वर्षापूर्वी. 2019च्या नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर युती मोडून मुख्यमंत्री होण्याच्या मागे धावत सुटलेले उद्धव ठाकरे यांनी घाईगर्दीने महाविकास आघाडी बनवली शरद पवारांच्या मदतीने, आणि ते मुख्यमंत्रीपद मिळवलं, त्यावर आरूढ झाले. पण ते आमदार नव्हते. आणि आमदार होण्यासाठी विधानसभा किंवा विधान परिषद या 2 सभागृहापैकी कुठेतरी एक जागी आमदार असावं लागतं. आणि ती आमदारकी मिळवताना नंतर आलेल्या करोनाच्या साथीने उद्धव ठाकरे यांची तारांबळ करून टाकली होती. तारांबळ करून टाकली होती असं मी एवढ्यासाठी म्हणतो की निवडणुका लॉकडाऊनमध्ये सगळ्याच्या सगळ्या निवडणूक आयोगाने देशभरच्या रद्द करून टाकल्या होत्या. आणि त्याला कारणही होतं. जी माणसं जिथे होती तिथेच अडकली होती. भारताचे निवडणूक आयुक्त त्यावेळेला होते, ते अमेरिकेला गेले होते आणि ते अमेरिकेतच अडकून पडले. याचं कारण आपल्या रस्त्यावरच्या गाड्या, आपले कंपन्या, कारखाने, नोकरीच्या जागा, दुकानं एवढंच बंद झालं नव्हतं. रेल्वे बंद, प्रवास बंद, आणि विमान प्रवास सुद्धा बंद झाला होता. कारण विमानं उडवण्यावर निर्बंध आलेले होते. कुठच्याही देशातून आपल्याकडे विमानं आली तरी त्याच्यातून करोनाचा व्हायरस घेऊन येतील म्हणून विमानही बंद करण्यात आली होती. आणि अशा वेळेला विनाविलंब सगळ्या निवडणुका रद्द करण्यात आल्यामुळे विधान परिषदेची निवडणूक सुद्धा स्थगित झाली होती. कारण त्यासाठी मतदान घ्यावं लागेल आणि लोकांनी एकत्र येण्यावरच निर्बंध होते. आपल्या घरातून बाहेर पडायचं नाही, कुठेही एकत्र जमायचं नाही. यासाठी जर निर्बंध असतील तर मतदान घेणार कोण आणि मत द्यायला जाणार कोण? अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांची 6 महिन्याची जी मुदत असते घटनेने दिलेली, की आमदार नसताना मंत्री झालात, मुख्यमंत्री झालात तर 6 महिन्यात आमदार व्हा, ती मुदत संपत चाललेली होती. आणि त्यामुळे त्यांना अक्षरशः पंतप्रधानांना रिक्वेस्ट करून आपली आमदारकी मिळवावी लागली होती. आणि तडजोडीने जितक्या जागा रिकाम्या आहेत तितक्याच संख्येने उमेदवार आले तर बिनविरोध निवडणूक घेता येईल, मतदानाची भानगड होणार नाही, लॉकडाऊनला अडचण होणार नाही, हे ठरलं होतं. तुम्हाला आठवत असेल. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंची तारांबळ उडाली होती. राज्यपाल त्यांना नेमलेला आमदार करायला तयार नव्हते आणि निवडणूक आयोग निवडणूक घ्यायला तयार नव्हता. अशा वेळेला पंतप्रधानांनी हस्तक्षेप केला आणि अमेरिकेत अडकलेल्या भारताच्या निवडणूक आयुक्तांनी आपल्या इतर सहकाऱ्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून निर्णय घेतला आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी आमदार होण्याचा रस्ता मोकळा झाला होता. पण तिथे सुद्धा एक तडजोड करावी लागली होती. महाविकास आघाडीचे 6 आमदार निवडून येतील ही अपेक्षा होती. कारण 54 विधानसभेत 54 आमदार शरद पवारांचे होते, 56 उद्धव ठाकरेंचे होते आणि काँग्रेसचे 44 होते.
त्यामुळे प्रत्येकी 2-2 आमदार आपण आणू हा काँग्रेसचा हट्ट होता. पण जी तडजोड झाली होती त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला निमूटपणे एका जागेवर समाधान मानायला सांगितलं होतं. तरी काँग्रेसचे लोक फुरफुरत होते की आपण आणू शकतो वगैरे वगैरे. ते सगळे नाटक तुम्हाला नव्याने सांगायला नको. आणि त्यामुळे भाजपने संख्याबळ जेवढं होतं त्याच्या आधारावर चौथा आमदार आयता मिळवला होता. हे सगळं मी आता एवढ्यासाठी सांगतोय की आता परिस्थिती इतकी विचित्र आहे की महाविकास आघाडी जी गेल्या 6 वर्षापूर्वी 6व्या आमदारासाठी भांडत होती, ती महाविकास आघाडी आज 6 वर्षानंतर एकुलता एक आमदार आहे, मिळू शकतो आणि तो कुठच्या पक्षाला मिळणार याच्यावरून भांडतायत. आणि मग तडजोडीचा उमेदवार म्हणून उद्धव ठाकरेंना पुढे करायचा प्रयत्न चालू आहे. त्यावरून चर्चा रंगलेल्या आहेत. आणि मग एक नवीन पिल्लू परवा सोडलं गेलं की जे काही संख्याबळ आहे विधानसभेमध्ये त्या बळावर भाजप 4, शिंदे शिवसेना 2 आणि अजितदादांचा पक्ष 1 निवडून आणू शकतो. हे झाले किती बघा, 7 होतात. पण भाजपकडे जे संख्याबळ आहे ते कोटा सिस्टीमने गेलं तर भाजपला 6वा आमदार सुद्धा निवडून, सॉरी 5वा आमदार निवडून आणता येईल. आणि मग 5, 2, 1 असे 8 होतात आणि 9वा महाविकास आघाडीला सोडायचा. पण भाजपचा 5वा आमदार निवडून आणायचा तर त्याला अधिकची मतं लागणार आहेत, कारण कोटा 29 आहे आणि भाजपकडे 132 आमदार आहेत. 132 याचा अर्थ 120, 126 आमदार हे पहिल्या क्रमांकाची मतं भाजपच्या उमेदवाराला देतात, तर ते निवडून येतात. पण भाजपकडे 132 आमदार आहेत, म्हणजे 6 मतं अधिक आहेत. अजितदादांच्या पक्षाकडे पण काही मतं, साधारण 10-1 मतं जास्त आहेत. एकनाथ शिंदेकडे 57 आहेत, त्याच्यामध्ये 1 जोडला तरी 58 मध्ये 2 त्यांच्या आरामात येतील. आणि म्हणून मग 10वा उमेदवार हा महायुतीकडून टाकला गेला तर मग मतदार आमदारांची फाटाफूट होईल आणि त्याच्यात महाविकास आघाडीचे आमदार फुटण्याची खात्री आहे. खुद्द महाविकास आघाडीचे सर्वात लढवय्ये आमदार नेते रोहित पवार यांनी एका युट्यूब चॅनेलच्या मुलाखतीमध्ये साफ सांगितलं की महायुतीचे महाविकास आघाडीचे जवळजवळ सगळे आमदार किंवा बहुसंख्य आमदार हे भाजपने मॅनेज केलेले. हे जेव्हा रोहित पवार सांगतात, शरद पवारांचे लाडके नातू सांगतात, तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे आकडा हा महाविकास आघाडीकडे 46 आमदारांचा असला तरी त्यातल्या 29-30 आमदारांची गॅरंटी महाविकास आघाडीला देता येत नाहीये. आणि म्हणून महायुतीने आपले 8 उमेदवार उभे करावे, पण 9वा केला तर महाविकास आघाडीला एकुलता एक आमदार सुद्धा निवडून आणता येणार नाही, ही भीती आहे. आणि त्यासाठी मग एक प्रकारे उद्धव ठाकरे यांचा फुटबॉल केला जातोय, तो पत्रकारांकडून केला जातोय, तसाच तो महाविकास आघाडीकडून आणि महायुतीकडूनही केला जातोय. काँग्रेसने साफ सांगून टाकले की उद्धव ठाकरे हाच उमेदवार असेल तर मग आम्ही त्याला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून पाठिंबा देऊ. पण शिवसेना उबाठाकडून जर उद्धव ठाकरे उमेदवार नसतील तर काँग्रेस पण आपला उमेदवार उभा करेल, कारण काँग्रेसकडे 16 आमदार आहेत, शरद पवारांकडे 10 आमदार आहेत आणि तुमच्या उद्धव ठाकरेंकडे 20 आमदार आहेत. उद्धव ठाकरेंना आपल्या पक्षाचा आमदार 1 निवडून आणायचा, तरीही आणखीन 10-9 विधानसभा आमदारांची गरज आहे. आणि याचा जो खेळ माध्यमातून चाललाय तो बघितल्यानंतर मला उद्धव ठाकरेंची दया आली. उद्धव ठाकरेंना मला खात्री आहे त्यांना आमदार वगैरे होण्याची इच्छा नाही.
त्यांनी विधानसभेचा आमदार म्हणून, विधान परिषदेचा आमदार म्हणून अशी कुठचीही मोठी कामगिरी केली नाही, एकदा चांगलं भाषण केलं नाही. अगदी मुख्यमंत्री म्हणून सुद्धा विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरे जे काय करत होते ते बघितल्यावर लक्षात येतं त्यांना कुठच्याही संवैधानिक किंवा वैधानिक कामामध्ये काडीचाही रस नाही. जायचं, एक आठवड्यातून एकदा हजेरी लावून आले की भत्ते आणि पगार चालू होतो, तेवढ्या पुरते उद्धव ठाकरे जातात. आणि मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांना मंत्रालयात जाण्याचा तिटकारा होता. अशा माणसाला, ज्याला मंत्री म्हणून काम करायचं नाही, मुख्यमंत्री म्हणून काम करायचं नाही, त्याला आमदार म्हणून काम करण्याची काय हौस असेल. पण बाकीचे जे लोक ज्या पद्धतीमध्ये उद्धव ठाकरेंना आमदार करण्यासाठी वादावादी चर्चा आणि करतायत ते बघून हसू येतं. हसू मला पत्रकारांचं येत नाही. पत्रकार जे काय असल्या चर्चा करतात त्यांच्यासाठी हा सगळा खेळ असतो. पण त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांचा फुटबॉल केला जातोय. आणि मग मी जेव्हा ह्या चर्चा ऐकतो तेव्हा मी बारकाईने ते समजून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला असं वाटतं की हा फक्त पत्रकारांकडून होणारा खेळ आहे असं मला वाटत नाही. हे ठरवून काही राजकारणी लोक आणि काही पत्रकार मिळून उद्धव ठाकरे यांचा फुटबॉल खेळतायत असं मला प्रामाणिकपणे वाटतं, अगदी प्रामाणिकपणे वाटतं. कारण ज्याने अजून तरी आपली इच्छा व्यक्त केलेली नाही आणि अगदी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना सुद्धा उद्धव ठाकरे यांनी साफ साफ सांगून टाकलं होतं की मला ती आमदारकी पण नको आहे. पण मग राजकीय तडजोडीसाठी त्यांना ती आमदारकी चालवावी लागली. त्यांनी तो राजीनामा दिला नव्हता. आणि मग जेव्हा बारकाईने ह्या सगळ्या डावपेचांकडे बघितलं की लक्षात येतं की भाजपला 4 आमदार पक्के निवडून आणता येत आहेत, शिंदेना 2 आणि राष्ट्रवादी अजित गटाला 1, असे 7 आमदार पक्के असताना जो खेळ आहे तो खेळ पुढच्या एका आमदारासाठी आहे. कारण महाविकास आघाडी पण एक आणू शकते, म्हणजे 8चा हिशोब पूर्ण झाला. उरला 1, 9वी जागा ती रिकामी आहे. त्यासाठी कोणीही पक्की मत असलेला उमेदवार नाही. मला म्हणून आठवण येते ती 2022च्या त्या राज्यसभा निवडणुकीची, ज्या वेळेला भाजपकडे जे होते आमदार त्यांच्या बळावर 2 खात्रीपूर्वक येणार होते. शिवसेना, अखंड शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या प्रत्येकी एक खासदार राज्यसभेचा निवडून येणार होता. पण 6वी जागा जी रिकामी होती ती निवडून आणण्यासाठी खात्रीपूर्वक विरोधातल्या भाजपकडे किंवा सत्तेतल्या 3 पक्षांकडे कुठली हुकमी मतं नव्हती. अशा वेळेला या सगळ्यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा म्हणून कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी विनंती केली होती सगळ्यांना की तुम्ही सगळ्यांनी मला पाठिंबा द्या. मी अपक्ष म्हणून महाराष्ट्राच्या वतीने राज्यसभेत जातो. पण त्यांना वेगवेगळ्या अटी घालण्यात आल्या. विचार करा, उद्धव ठाकरे यांनी शिवरायांचा वंशज मानल्या जाणाऱ्या संभाजीराजे छत्रपती यांना शिवबंधन मानायची अट घातली होती. आठवतं कशासाठी? तर महाविकास आघाडीचे 3 पक्ष होते त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला किंवा अखंड शिवसेनेला दुसरा उमेदवार टाकायची संधी होती आणि तो उमेदवार पाहिजे तर संभाजीराजेंना करतो, पण त्यांनी शिवसेनेचा अधिकृत उमेदवार व्हावं, त्यासाठी शिवबंधन हाती बांधावं अशी अट उद्धव ठाकरे घालत होते. अर्थात ते छत्रपती संभाजीराजे यांनी नकारलं. त्यांनी त्या निवडणुकीतून काढता पाय घेतला आणि परिणामी शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार कोल्हापूरचा जिल्हा प्रमुख होता त्याला उभा केला. मला वाटतं संजय काहीतरी नाव होतं त्याचं, आणि तो पराभूत झाला. त्याला पाडून कोल्हापूरचाच संजय महाडिक हा भाजपचा 3रा उमेदवार निवडून आला होता.
पण संभाजीराजेंना अट घालणारे, शिवबंधन बांधा आणि शिवसेनेत या अशी अट घालणारे उद्धव ठाकरे आज त्यांची अवस्था काय, की पत्रकार आणि राजकारणी उद्धव ठाकरे यांचा एका विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी फुटबॉल करतायत. हे तिकडून तिकडे उडवतात, ते तिकडून तिकडे उडवतात. आणि मग बातमी ते मध्यरात्री केव्हा तरी उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले. आणि ही बातमी आल्यानंतर तिकडून दुसरी बातमी येते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या हक्काचे 2 आमदार विधान परिषदेसाठी निवडून येणार असताना सुद्धा तिसरा उमेदवार टाकायला बघतायत. म्हणजे जागा 9 आणि उमेदवार 10 म्हणजे मतदान. म्हणजे उद्धव ठाकरे यांना मतदानातून निवडून यावं लागेल, बिनविरोध येता येणार नाही, अशी राजकीय परिस्थिती निर्माण केली जाते. अशी चर्चा आता सुरू झाली. बघू, कळेल. मी बोलतोय त्यानंतर 1-2 दिवसामध्ये उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपते, तेव्हा उद्धव ठाकरे भरतात की नाही, आणखीन कोण 10वे 11वे येतात ते बघू आपण. पण हा सगळा खेळ जो आहे हा मला असं वाटतं की जाणीवपूर्वक चाललेला आहे. काही पत्रकारांना कोलेकोई करून अशा चर्चा घडवायला बहुधा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी भाग पाडलेले, की उद्धव ठाकरेंची धाकधूक मातोश्रीवर वाढावी. कारण उद्धव ठाकरेंना बिनविरोध निवडून यायचं असतं. आणि उभे राहिलो आणि पडलो तर रोहित पवारांनी सांगितलंय की महाविकास आघाडीचे बहुतांश आमदार हे देवेंद्र फडणवीसांनी मॅनेज केलेले आहेत. म्हणजे उद्धव ठाकरेंना निवडणुकीच्या रिंगणात ओढायचं आणि पाडायचं असं काय खेळलं जाते का राजकारण? आता यातले 2 सगळ्यात महत्वाचे खेळाडू आहेत, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे पत्रकारांपूर्वी कुजबूज आणि बातम्या आणि अफवा आणि ब्रेकिंग न्यूज यातून उद्धव ठाकरे यांचा फुटबॉल होतोय. आणि तो फुटबॉल खेळणारे समोर दिसणारे चेहरे पत्रकार आणि राजकीय विश्लेषक असले तरी त्याची प्रेरणा ही माझ्या मते ही शिंदे आणि फडणवीस यांच्याकडून येते. रोज उठून फडणवीस असोत किंवा शिंदे असोत त्यांच्याविषयी तुसडेपणाने बोलणारे उद्धव ठाकरे यांना अपमानित करण्याची ही सर्वोत्तम संधी असेल. महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभा या सगळ्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी सपाटून मार खाल्लाय, पण तो त्यांच्या उमेदवारांनी खाल्लेला मार आहे. प्रत्यक्ष उद्धव ठाकरे यांना निवडणूक लढवण्याच्या भरीस घालायचं आणि निवडणुकीत पराभूत करायचं असा काहीतरी गेम हे 2 मोठे खेळाडू एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस खेळतायत अशी माझ्या मनात आशंका आहे. माझ्या हातात माहिती कुठली नाही, पण एकूण परिस्थिती बघितली तर असं वाटतं की हा सगळा खेळ जाणीवपूर्वक चाललाय. जाणीवपूर्वक चाललाय. उद्धव ठाकरे शहाणे असतील तर त्यांनी पत्रकारांच्या सल्ल्याने आणि माध्यमांकडून खेळवल्या जाणाऱ्या राजकारणात लुडबुड करू नये. आपल्याला वाटतं ते करावं. आपल्या पक्षाचं हित, आपल्या पक्षाचा फायदा आणि आपल्या पक्षाची प्रतिष्ठा सर्वोच्च मानून जर उद्धव ठाकरे वागणार असतील तर ते अधिक अवमानित होणार नाही. कारण ऑलरेडी त्यांचा व्हायचा त्यापेक्षा प्रचंड अपमान आणि अवहेलना झालेली आहे. आता आणखीन आपल्या परिवाराची आणि वडिलांची मिळवलेली प्रतिष्ठा किती धुळीला मिळवायची हे त्यांचं त्यांनी ठरवायचंय. मी फक्त मला जे वाटलं ते सांगितलं. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.